नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजच्या गणपती विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण घरगुती आणि अनेक मंडळांच्या बाप्पांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सुरुवातीला आपण पाहणार आहोत मुंबईच्या गोरेगावमधील एक खास गणपती। तर मुंबईच्या गोरेगावमधील खरं तर महाराष्ट्र मंडळ गोरेगाव मुंबई उपनगरातील पहिलं गणेशोत्सव मंडळ। या मंडळाची स्थापना 1948 साली करण्यात आली। हे मंडळ गेली 77 वर्ष सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करतोय। हे मंडळ केवळ 2.5 फुटांची पण सुबक आणि रेखीव मूर्तीची स्थापना करत आलंय। यासोबतच सत्कार्याची खिडकी हा उपक्रम म्हणजे या मंडळाची खास ओळख आहे। उत्सवासोबतच सामाजिक भान जपणाऱ्या महाराष्ट्र मंडळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। महाराष्ट्र मंडळ यंदा 77वे वर्ष साजरं करते, म्हणजेच 1948 सालची स्थापना। स्वातंत्र्यानंतर लगेच एका वर्षाने मंडळाचे अनेक वेगळेपण आहेत। आपण मंडळामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहोत। आपण बघतोय इथे झाडं जी आहेत, छोटी छोटी रोपं आपल्याला दिसत आहेत। दरवाजावरती रोप महोत्सव लिहिलं होतं। समोर सत्कार्याची खिडकी नावाची एक पाटी दिसते। नक्की काय आहे, कसं या इकडच्या गोष्टी आहेत, आपण जाणून घेणार आहोत। सत्कार्याची खिडकी हा उपक्रम महाराष्ट्र मंडळ गेले कित्येक वर्ष तो राबवत आलेला आहे। त्या माध्यमातून आम्ही गरजू विद्यार्थी किंवा गरजू कुटुंब असतो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मदत करण्याचा प्रयत्न करत असतो। काही वर्षापूर्वी आम्ही इथे वयांचं डेकोरेशन केलेलं, त्यानंतर मग आम्ही त्या वाडा मोखळा जव्हारमधल्या शाळांना डोनेट केलं। परत अन्नधान्याचं आम्ही कोविड काळामध्ये जमा केलेलं भाविकांकडनं, त्याचा आम्ही मदत केली लोकांना। आता ह्या वर्षी जी फुलझाडं जी ठेवलेली आहेत की आपण आता पर्यावरणाचा जो तोल खालावतोय आपण सगळीकडे बघतोच आहोत। मुंबईसारख्या शहरामध्ये जे आहे की तुम्हाला झाडं लावायला जागा नाही, तर मग तुम्ही घरामध्ये एखादं रोपटं लावून घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध करू शकता। हा आमचा उद्देश आहे। रील विथ बाप्पा हा कन्सेप्ट आम्हाला मंडळाची परंपरा जशी आम्ही जपत आलो आहे, डेकोरेशन्स जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं आम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचवू शकू ते या माध्यमातून, की आपण युवा पिढी जसं आता तुम्ही बोलला तसं ते युवा पिढी म्हणजे काय करायचं इकडे जर का मी दर्शनाला आलो तर रील कशी बनवायची? रील म्हणजे तुम्ही इथे यायचं आहे। आमचा जो देखावा आम्ही साकारला आहे त्या रोप महोत्सव 2024 या प्रत्येक एलिमेंट्स म्हणजे जसं तुम्ही बोलात ते झाडं बोला, सत्कार्याची खिडकी, बाप्पाची मूर्ती, हे पर्यावरणपूर्वक जसं आम्ही केलेलं आहे त्या कन्सेप्टवर तुम्ही येऊन इथे रील विथ बाप्पा करतायत। मात्र बाप्पाचं विसर्जन सुद्धा जे आहे ते वेगळ्या पद्धतीने केलं। कसं विसर्जन केलं जातं अगदी थोडक्यात? विसर्जन आम्ही आमच्या इकडेच मंडपातच करतो, कारण का आम्ही एक नैसर्गिक असा टँक बनवलेला आहे। टँकमध्ये आम्ही ड्रिंकिंग वॉटर आणतो, त्याच्यामध्ये चांगल्या गुलाबाच्या पाकळ्या विकळ्या आणि तिकडेच विसर्जन करतो। कॅमेरासून कविता गिरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। तिकडे भाईंदर पूर्वच्या इंद्रलोक परिसरात महाराज प्रतिष्ठान या संस्थेमार्फत गेल्या 3 वर्षांपासून सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते। यावर्षी अयोध्येतील राम मंदिर आणि रामाचं दर्शन घेण्याची संधी गणेश भक्तांना मिळाली आहे। बाप्पासाठी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। श्रीरामाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे। प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य नसतं, त्यामुळे भाईंदरमध्येच अयोध्येचा अनुभव घेता यावा यासाठी हा देखावा साकारल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गोपाळ वैष्णव यांनी दिली आहे। आपला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण 2024ला आपलं गणपतीचं राम दरबार आम्ही रामललाची जशी मूर्ती आपण इकडे आणली आहे गणेश रूपाने। आणि सर्वांना विनंती आहे आपल्या इकडे या, आपला रूप मंडपाचे स्वरूप बघा, पूर्ण राम मंदिरचं आहे। सर्वांना गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। अशातच लालबाग परळ येथील चिटणीस परिवारातील बाप्पाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेचा विषय घेऊन हा देखावा साकारण्यात आलाय। या दुर्घटनेनंतर आजही असे अनेक जाहिरात फलक उभारले जात आहेत, त्यामुळे आम्हाला जगू द्या अशा आशयाचा देखावा इथं साकारण्यात आलाय। या देखाव्यासंदर्भात अभिषेक चिटणीस यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधींनी, पाहूया। गणेशोत्सवामध्ये सगळ्यात जास्त आवडीचं असलेलं ती बाप्पांची मूर्ती आणि त्यानंतर देखावे। मात्र चलचित्र ही परंपरा सध्या कुठेतरी लुप्त होताना पाहायला मिळते। अशातच बऱ्याच ठिकाणी आजही चलचित्र साकारली जातात। मी अशाच एका ठिकाणी ते म्हणजे अभिषेक चिटणीस याच्या घरामध्ये, आणि याच घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चलचित्र देखावे जे आहेत ते सादर केले जातात। लालबाग परळमध्ये राहणारा हा अभिषेक आणि त्याच्या घरात ती संकल्पना आजही आहे, जिवंत आहे। अभिषेक, आज एक वेगळा विषय घेऊन बाप्पाच्या निमित्ताने तुम्ही समोर आलेला आहात। काय नेमका विषय आहे यंदाचा आणि काय संकल्पना? दरवर्षी आम्ही गणेशोत्सवासाठी नवीन नवीन संकल्पना करतो।
तर या वर्षीसाठी आम्ही नवीन संकल्पना शोधत होतो की कसं काय करायचं. त्या दरम्यान एक वादळी संकट आलं आणि ही जी दुर्घटना घडली. सो या दुर्घटनेचा जो आम्ही विषय आणि जी हिस्ट्री जेव्हा आम्ही पडताळली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की हा विषय म्हणजे गरज नाही अशा होर्डिंग्सची वगैरे किंवा जे काही पेट्रोल पंप अनधिकृतपणे बांधण्यात आले त्याची गरज नाही. सो म्हटलं ह्या विषयावरती आपण एकदा करून बघूया. आणि जाहिरातबाजी जे नाक्यावरती बॅनर लागतात वाढदिवसाचे म्हणा किंवा कोण एक्सपायर झालं त्याचे जे काय असतात तो त्या बॅनरची खरंच मुंबईला आवश्यकता आहे का, की त्या गोष्टींची गरज आहे BMCने तुमच्याकडे राबवलेल्या आहेत. जसं सिंगल यूज प्लास्टिकचं म्हणा किंवा शाडूच्या आंबोली जे उपक्रम आहेत, सुका कचरा ओला कचरा, हे जे आहेत ज्या मुंबईला गरजेच्या गोष्टी आहेत स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी, त्या गोष्टी दिसतच नाही आहेत. लोक ह्या नको त्या गोष्टींकडे जास्त लक्ष वेधून घेतात. सो म्हणून आम्ही हा विषय करायचं ठरवलं. हा देखावा संपूर्णपणे पर्यावरणपूरक आहे आणि जी मूर्ती आहे ती शाडूच्या मातीची आहे. सो आणि त्या मूर्तिकार आहेत ते अंकुश कांबळी काका आहेत आणि संकेत कोल्हापूरकर यांच्या संकल्पनेत साकार लिहिली. मुंबईवरती राजा सिंहासनी बसलेला असतो असं थोडंसं एक कन्सेप्ट आहे. आणि ओव्हरऑल हे सजावट ही पर्यावरणपूरक आहे. याच्यामध्ये आईस्क्रीमच्या गाड्या, पुठ्ठे, सनबोर्ड, ज्या ज्या गोष्टी आहे, पेपर म्हणा, वृत्तपत्र म्हणा, या सगळ्याचा वापर केलेला आहे. आणि गेले एप्रिल-मार्चपासून आम्ही या गोष्टीची तयारी करतो, लिखाण. आणि मग नंतर जूनमध्ये बाबांनी आमची सुरुवात केली हे सगळं बनवायला हळूहळू. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. तर असे अनेक गणेश भक्त आहेत जे आपल्या देखाव्यामधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. तिकडे पुण्यामध्ये देखील देहू रोडच्या विकासनगर येथे दत्ता शिंदे या गणेश भक्तानं आपल्या घरातील बाप्पाच्या देखाव्यात आरसा महलवर विद्युत रोषणाई केली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी. हा आमचा गणपती आहे तो इको फ्रेंडली गणपती आहे आणि ही जे सजावट आहे जी आमची ती आम्ही इको फ्रेंडलीच केलेली आहे. जे प्रदूषण होतं बाहेर की त्यापासून दुसऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी इको फ्रेंडली सजावट आहे सगळी आणि इको फ्रेंडली गणपती आहे आमचा हा. तर मावळमधली ही दृश्य आहेत. देहूच्या विकासनगरमध्ये हा आकर्षक असा देखावा साकारण्यात आलेला आहे. आरसा महल या बाप्पासाठी पूर्णपणे साकारण्यात आल्याचं दिसतंय. तर कोकणातही गणेश उत्सवाची खरं तर उत्साह पाहायला मिळतोय. रत्नागिरीच्या कुवारबावच्या वर्तक कुटुंबियांनी सामाजिक भान जपत घरगुती गणपतीच्या सजावटीत इको फ्रेंडली देखावा तयार केलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी. कोकणामध्ये घरगुती गणपती उत्सवाची खूप मोठी परंपरा आहे. कोकणी माणूस हा गणपतीच्या देखाव्यातून वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणाची जी होणारी ऱ्हास आहे यापासून काय उपाययोजना होतील अशा पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आपण सध्या रत्नागिरीतील कुवारबाव येथील वर्तक कुटुंबियांच्या घरी आहोत. या ठिकाणी घरगुती गणपती आपण जर पाहिलं तर दृश्यात आपण पाहू शकता की पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतो त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा कल्पवृक्ष, हा कल्पवृक्ष लावा आणि कल्पवृक्ष जगवा अशा पद्धतीचा संदेश हा या दृश्यातून आपण पाहतोय. आपण जर पाहिलं ही गणपतीची मूर्ती आहे ती नारळाच्या सुंभापासून केली गेलेली आहे. त्या पद्धतीचे जे गणपतीचे संपूर्ण अंग आहे हे नारळाच्या झापापासून केले गेलेले आहे आणि एकंदरीत पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी वर्तुक कुटुंबियांनी केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हा निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्या जंगलतोड त्यामुळे यापासून असणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना हा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी वर्तक कुटुंबियांनी केलेला आहे. आपल्यासोबत वर्तक कुटुंबीय आहेत. काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून आपण निसर्गाच्या ह्या ऱ्हासाबद्दल वेगवेगळ्या उपाययोजना दाखवण्याचा प्रयत्न करता, काय सांगाल? आता जे वृक्षतोड चालू आहे ती कुठेतरी जरा तरी थांबवावी आणि थोडा तरी हातभार लावायचा आमचा प्रयत्न चालू असतो त्याला. आणि जे वृक्षतोड म्हणजे जे नारळाची झाडं आहेत ती एका माणसाला एक कायम पोसू शकते, त्याच्यामुळे त्याचं नारळाचं झाड जागवा आणि नारळाचं झाड लावा. किती दिवस लागले साधारण हे करण्यासाठी? साधारण देखाव करायला 15 दिवस लागतात आणि ह्याची आरास करायला जरा किचकट आहे तेवढी, बाकी काय नाही. तर नक्कीच आपण पाहिलं तर हा गेले 15 दिवसापासूनचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी हा सामाजिक संदेश देणारा आहे असे एकंदरीत दिसून येत आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.
तर प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो आपल्या देखाव्यामधून, गणपतीमधून, आपल्या गणेशोत्सवामधून प्रत्येक समाजामध्ये एक जनजागृती व्हावी, कोणता तरी सामाजिक संदेश देण्यात यावा या दृष्टीनेच प्रत्येक जण देखावा सादर करतोय। ठाण्यामध्ये देखील उथळसर परिसरामध्ये वॉकरवाडी येथील शिवगर्जना मित्रमंडळानं चक्क बटनांचा राजमहल तयार केलाय। तर आपण ही दृश्य बघतोय, ठाण्यामधील शिवगर्जना मित्रमंडळाकडून हा राजमहलाचा देखावा सादर करण्यात आलाय आणि चक्क बटनांच्या सहाय्याने हा देखावा साकारण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मी सध्या आहे ठाण्यातल्या उतळसर भागातील वाकरवाडी परिसरामध्ये। या परिसरामध्ये असलेलं शिवगर्जना मित्रमंडळाचा हा गणेशोत्सव आपण पाहतोय। या गणपतीसाठी या मंडळाने बटनांचा वापर करून महल जो आहे तो साकार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिवगर्जना मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत, नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांची कन्सेप्ट ही नेमकी काय होती। काय सांगाल, किती एकूण बटनांचा वापर झालेला आहे, किती दिवस ह्या संपूर्ण महलासाठी लागलेले आहेत आणि कन्सेप्ट नेमकी काय होती तुमची? सर्वप्रथम शिवगर्जना मित्रमंडळाचे आपले हार्दिक स्वागत आहे। आम्ही हे मंडळाचे 39 वर्षे आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही नवीन वस्तू, नवीन कला सादर करतो। त्यामागे उद्देश एक असतो, कमीत कमी खर्च आणि त्याच्यापासून दुसऱ्यांना त्याचा काय उपयोग होईल, त्या उद्देशाने आम्ही सजावट करतो। सर्वप्रथम म्हणजे आमच्याकडे जी मूर्ती आहे ती 3 फुटाची मूर्ती आहे आणि शाडूची मूर्ती आहे आणि कलर सुद्धा त्या हिशोबाने मारलेला, म्हणजे कुठेही पर्यावरणाला धोका नाही होणार याची काळजी आम्ही पुरेपूर घेतली आहे। या वर्षीची जी संकल्पना आहे त्या आमच्या मंडळाचे सदस्य आहेत, सुधीर कडू, अमित पार्टे, आकाश सोनकर, हे जे आता मागे उभे आहेत सदस्य, यांच्या संकल्पनेतून ही साकार केलेली आहे आणि या सजावटीला 25 दिवस लागलेले आहेत। जो तो काम धंदा करून संध्याकाळी येऊन हे करत असतो आणि यावर्षी त्यांनी सांगितलं की आपण बटनापासून करूया। तर बटन का, तर आम्ही त्याच्यावर थोडा रिसर्च केला तर बटनाचं आपल्याला असं वाटतं बटन म्हणजे काय, छोटीशी वस्तू आहे काय नाही, पण बटन ही छोटीशी वस्तू असली तरी तिथं कार्य आणि काम फार मोठं आहे। कारण का बटन हे एक फास्टनर आहे आणि ते 2 फॅब्रिकना म्हणजे 2 वस्त्रांना जोडण्याचं काम करतं। जसं त्याच अनुषंगाने 2 कलाकारांना, सगळ्या कलाकारांना जोडण्याचं, सुंदर किंवा घडवण्याचं काम कलाकृती करत असते। तो एक माध्यम नजर ठेवून आम्ही ती तयार केलेली असते। गणेशोत्सव झाल्याच्या नंतर हीच बटणं जे आहेत ते पुन्हा एकदा टेलर काम करणाऱ्या महिलांना जे आहे ते उपयोगासाठी देण्यात येणार असल्याच्या भावना ज्या आहेत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। हिंगोलीतील चौधरी कुटुंबानं द्वापार युगामध्ये झालेल्या श्रीकृष्ण जन्माची आठवण आपल्या बाप्पाच्या देखाव्यामधून करून दिली आहे। तसंच वासुदेवांनी श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी कशी पार केली हे देखील या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय। हा देखावा साकारणाऱ्या पंकज चौधरी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। आपण सध्या आहोत हिंगोलीतल्या चौधरी परिवारामध्ये। या परिवारानं अतिशय सुरेख असा देखावा करण्यात आहे। या ठिकाणी संपूर्ण श्रीकृष्णाचा जन्म जो आहे तो कसा झालेला आहे हे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। हा देखावा अतिशय सुंदर आहे, सर्वांच्या नजरा खेळून घेणारा आहे। आकर्षक अशी सजावट देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता ते स्थान देखील या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे। त्याचबरोबर गणरायाची जी मूर्ती, लाडक्या बाप्पाची मूर्ती जी आहे अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे, कारण नजरा खेळून घेणारे आकर्षक मूर्ती, डोक्यावर एक चांगला फेटा, त्याचबरोबर हातामध्ये बासरी आणि अंगावर असलेला गुलाबी फेटा, म्हणजे संपूर्ण कपडे जे आहेत ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। हा संपूर्ण देखावा सध्या तरी सर्वांचं लक्ष वेधून घेतो। यामध्ये जे देव आहेत, देवदेवता आहेत ते देखील या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जे मंदिर साकार झालेलं आहे ते मंदिर देखील आकर्षक आहे आणि ज्या नदीमधून कृष्णाला नेण्यात आलं होतं ती ही यमुना नदी। या यमुना नदी अतिशय उत्कृष्ट असं हा देखावा आहे आणि यमुना नदीच्या बाजूला जे असे कोटे असतात ते देखील या ठिकाणी दाखवत आहे। म्हणजे अतिशय बारकाईनं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उत्कृष्ट असा देखावा आहे आणि सर्वत्र आता या देखावी जी आहे ते चर्चा होत आहे। ज्यांनी हा देखावा बनवला आहे ते आपल्या सोबत आहेत। पंकज, मला सांगा, हे अतिशय उत्कृष्ट असा देखावा बनवण्यात आलेला आहे, नेमकं काय संदेश द्यायचा होता तुम्हाला या गणरायाच्या उत्सवातून? घरगुती गणपतीच्या या क्रेज आहे थोडंफार कमी झालतं, त्या हिशोबानं आम्ही प्रत्येक वर्षी घरगुती गणपतीमध्ये असं नवीन काहीतरी आगळा वेगळा देखावा प्रत्येक वर्षी करत राहतो। यावेळेस आम्ही श्रीकृष्ण जन्म यांचा देखावा पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला। यात खूप सुंदर अशी वासुदेवची, कृष्णजी जे कलाकृती दाखवण्यात आली, याच्या कारागृहामध्ये जे श्रीकृष्णाचा जन्म झाला ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।
कोकणात घरोघरी गणपती उत्सव असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरी वेगवेगळे देखावे साकारत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये कुंदे या गावी विलास कदम यांनी गणपती समोरील साई लीला असा देखावा साकारलाय. हा देखावा साकारण्यासाठी संपूर्ण कुटुंबानं मेहनत घेतली आहे. Thank you.